जे कोणी स्टुडंट्स आता 12वी झालेले इंजिनिअरिंगला जायचा प्रयत्न करतात किंवा डिप्लोमा झालेले डायरेक्ट सेकंड इयरला जायचा प्रयत्न करतात, त्यांच्या मनामध्ये एक क्वेश्चन नक्की असतो की साला बीई आणि बीटेक मध्ये खरंच काही फरक आहे का? तर मी याच्यावर थोडं बोलणार आहे, लक्ष देऊन ऐका. नावडेच बघितलं आताच्या परिस्थितीला बी आणि बीटेक मध्ये एवढा काही खास फरक राहिला नाही. हा 8-9 वर्ष अगोदर असं पकडून चला बी आणि बीटेक मध्ये एक मायनर डिफरन्स होता. आय थिंक माझ्या मते तो डिफरन्स नंबर 1 काय होता, पहिलं काय होतं की जेवढे काही भारी भारी कॉलेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल IIT पकडा, IIIT पकडा, NIT पकडा, फुल्ली ऑटोनॉमस कॉलेजेस तुमच्या महाराष्ट्रामधले, हे ऑटोनॉमस नावाचं जे ॲग्रिडेशन ज्या कॉलेज होतं तिथं बीटेक कन्सिडर केलं जायचं. म्हणजे नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस होते त्यांना बीई दिलं जायचं. बरं, खरंच यांच्या सिलेबसमध्ये काही फरक आहे का? हा होता फरक. पहिले ज्या कॉलेजला बीटेक म्हणून पोरं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे ना, त्या पोरांना जेवढं थेरोटिकल नॉलेज मिळायचं तेवढं पण प्रॅक्टिकल नॉलेज मिळायचं का? कारण त्यांचा सिलेबस त्या कॉलेजमध्ये तसं डिझाईन केला जायचा. आणि बीईच्या पोरांना थेरोटिकल नॉलेज मिळायचं पण एवढा काही त्यांचा सिलेबस असा डिझाईन केला जात नव्हता की त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळायचं. तर नावडेच